12 जून रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमानाचा भयंकर अपघात घडला। अनेक लोकांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर एक शब्द आपण ऐकला असेल, तो म्हणजे ब्लॅक बॉक्स। आता ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? विमान अपघात घडल्यानंतर ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का ठरतो सांगते। विमान अपघात घडल्यानंतर त्या अपघाताचं मूळ कारण शोधायचं असेल तर महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे ब्लॅक बॉक्स। याचं नाव जरी ब्लॅक बॉक्स असं असलं तरी हा बॉक्स मात्र केशरी किंवा लालसर रंगाचा असतो, जेणेकरून अपघात स्थळी तो पटकन दिसून येतो। या बॉक्समध्ये दोन महत्त्वाचे भाग असतात, एक म्हणजे CVR अर्थातच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि दुसरा म्हणजे FDR अर्थातच फ्लाइट डेटा रेकॉर्डर। CVR मध्ये विमानाचे पायलट आणि को पायलट यांचं संभाषण रेकॉर्ड होतं आणि FDR मध्ये विमानाची उंची, वेग, स्थिती, हवामान हा सर्व डेटा रेकॉर्ड होतो। त्यामुळे एखादा विमान अपघात घडला तर त्याचं नेमकं कारण शोधण्यासाठी हा सर्व डेटा महत्त्वाचा ठरतो। विमान अपघात घडल्यानंतर सर्व गोष्टींचं नुकसान झालं तरी ब्लॅक बॉक्सचं मात्र नुकसान होत नाही, कारण हा बॉक्स टायटॅनियम पासून बनवलेला असतो, जेणेकरून तो सुरक्षित राहतो। या बॉक्सवर पाणी आणि आगीचा कोणताही परिणाम होत नाही। हा ब्लॅक बॉक्स कोणत्याही विमान अपघातातील महत्त्वाचा पुरावा मानला जातो आणि अपघाताचं कारण शोधण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा ठरतो। अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानाचा देखील ब्लॅक बॉक्स सापडलाय। त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला याचं रहस्य लवकरच या ब्लॅक बॉक्समुळे उलगडणार आहे।